नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सर्व भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष स्वागत अनअकॅडमी लाईव्ह एम-पी-एस-सी यूट्यूब चॅनलवरती. लेट्स क्रॅक इट एम-पी-एस-सी. आज दिनांक 6 मे 2021 चालू घडामोडींमध्ये जे काही महत्त्वाची न्यूज आहेत ते सर्व न्यूज आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. मित्रांनो, काही तांत्रिक अडचणीमुळे सकाळी 7 वाजता आपला लेक्चर होऊ शकला नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. म्हणून हा लेक्चर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये म्हणजे सकाळी लाईव्ह होऊ शकला नसल्यामुळे हा रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये तुम्हाला लेक्चर पोहोचवत आहे. तुम्ही जर अजून अनअकॅडमी एम-पी-एस-सी करंट अफेअर्स नावाचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर सर्वांनी हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला PDF स्वरूपामध्ये नोट्स हा टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर डाउनलोड करता येतील. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन. माझं नाव आनंद बिराजदार. गेल्या 3 वर्षापासून एम-पी-एस-सी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती काम करत असताना टॉप एज्युकेटर म्हणून ओळखला जातो. अर्थात हा श्रेय मी तुम्हाला डेडिकेट करतो. तुमच्या सपोर्टला थँक्यू फॉर दॅट. माझे शिक्षण MA इन पब्लिक सर्व्हिसमध्ये झालेलं आहे. अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती काम करत असताना करंट अफेअर्स आणि GS एक्सपर्ट म्हणून ओळखला जातो. ज्या प्रकारे तुम्ही आता सध्याला YouTubeवरती फ्री लेक्चर्स पाहता त्या पद्धतीने दररोज आपले अनअकॅडमी लर्निंग ॲपवरती फ्री लेक्चर्स असतात. ते फ्री लेक्चर्स पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला अनअकॅडमी लर्निंग ॲपवरती फॉलो करणं गरजेचं आहे. त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, लेट्स क्रॅक इट एम-पी-एस-सी. अगदी सरळ सेवेपासून राज्यसेवेपर्यंत तुम्ही ज्या कुठल्या परीक्षेची तयारी करता त्या परीक्षेची तयारी घरी बसून तुमच्या उपलब्ध वेळेनुसार महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटरच्या माध्यमातून तयारी करू शकता. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला अनअकॅडमी प्लसचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. अनअकॅडमीच का बरं? त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर जे की पुणे मुंबईमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणजे मार्गदर्शन करतात, तर ते अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती आले. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला भेटणार आहे. लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस चालतात त्या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करत असताना काही शंका असेल, काही डाऊट असेल तर लगेच तुम्ही कमेंट माध्यमातून विचारू शकता. हे सगळं काही तुम्हाला अनलिमिटेड ॲक्सेस दिलेलं आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये नवीन बॅचेस, नवीन कोर्सेस लॉन्च होत असतो. प्रत्येक 3 लेक्चर नंतर 4था लेक्चर हा डाऊट क्लिअरिंग आणि शंका निवारण सत्र असतो. आणि हे सगळं काही तुम्हाला परवडणाऱ्या दरामध्ये, जसं की तुम्ही 1 महिन्यापासून 2 वर्ष कालावधीसाठी ॲडमिशन घेऊ शकता. ॲडमिशन घेत असताना मित्रांनो, आनंद बी लाईव्ह हा रेफर कोड वापरायला विसरू नका. हा रेफर कोड वापरल्यानंतर तुम्हाला बेनिफिट काय भेटणार आहे, तर 10% तुम्हाला ॲडमिशन घेताना डिस्काउंट भेटणार आहे. आता सध्याला एक ऑफर सुरू आहे मित्रांनो, ते म्हणजे 1 वर्षाच्या अनअकॅडमी प्लसच्या ॲडमिशनवरती 2 महिन्याचं सबस्क्रिप्शन मोफत भेटणार आहे. म्हणजे 1 वर्षाच्या फीमध्ये 14 महिने तुम्ही अनलिमिटेडचा ॲक्सेस करू शकणार आहे कोर्सेसचा. ठीक आहे. जसं की तुम्ही बघू शकता 1 वर्षाचं फी आहे ₹10,450. त्यामध्ये 10% डिस्काउंट देऊन तुमच्याकडून फी घेतला जातो ₹9,405 आणि यामध्ये एकूण तुम्ही 14 महिने हा कोर्स सगळ्या कोर्सचा बेनिफिट घेऊ शकणार आहे. अजून एक महत्त्वाचा सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. अनअकॅडमी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येते मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीज, ज्यामध्ये राज्याची मुख्य परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यामध्ये सहभाग घेऊ शकता. आणि ह्या सगळ्यांसाठी मोफत आहे. दररोज सायंकाळी 6 वाजता हा टेस्ट सिरीज असतो. ठीक आहे. फर्स्ट रँक येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 महिन्याचं अनअकॅडमी प्लस सबस्क्रिप्शन मोफत भेटणार आहे. सेकंड रँक येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ₹1200चं Amazonचं गिफ्ट व्हाउचर भेटणार आहे. थर्ड रँक येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ₹800चं Amazonचं गिफ्ट व्हाउचर भेटणार आहे. हे सगळं काही सर्वांसाठी मोफत आहे. ह्या सगळ्यांनी याचा सुवर्ण संधीचा लाभ घ्या. लेट्स क्रॅक इट. मित्रांनो, दर आठवड्याला एक नवीन बॅच कोर्स लॉन्च होत असतो, असं मी मगाशी उल्लेख केला. सेम त्याच पद्धतीने 5 मे पासून म्हणजे कालपासून रणांगण नावाचा राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्रिहेन्शन इंटिग्रेटेड प्री आणि मेन्ससाठी बॅच कोर्स स्टार्ट करण्यात आला आहे. या बॅच कोर्समध्ये महाराष्ट्रातील 12 टॉप एज्युकेटर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये मी तुम्हाला पॉलिटी शिकवणार आहे, दुर्गेश मापान सर जिओग्राफी शिकवणार आहेत. म्हणजे एकंदरीत ह्या बॅच कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला राज्यसेवेची पूर्व परीक्षा पासून मुख्य परीक्षेची सर्व तयारी करून घेण्यात येणार आहे. आणि हा कंप्लीट वर्षभर चालणारा बॅच कोर्स आहे. इकॉनॉमिक्स सौरभ सोनवणे सर शिकवणार आहेत तुम्हाला. महाराष्ट्र इतिहास उमेश कुदळे सर शिकवणार आहेत. HR आणि HRD अभिजित राठोड सर तुम्हाला शिकवणार आहेत. हिस्ट्री संजय पहाडे सर शिकवणार आहेत. CSAT सचिन वारुळकर सर शिकवणार आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील टॉप शिक्षक तुम्हाला ह्या बॅच कोर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन भेटणार आहे. सेम अशाच पद्धतीचा 1 मे पासून विजयपथ नावाचा कॉम्प्रिहेन्शन बॅच कोर्स स्टार्ट करण्यात आला आहे, जो की स्पेशली राज्याची मुख्य परीक्षेची तयारी या बॅच कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला करून घेण्यात येणार आहे. अशाच पद्धतीचा कंबाईनची स्पेशली त्यामध्ये STI आणि ESOची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2 बॅच कोर्स स्टार्ट करण्यात आला. एक 4 मेला ज्याचं नाव आहे कॉम्प्रिहेन्शन बॅच कोर्स फॉर ASO मेन्स एक्झाम. दुसरा गरुडझेप कॉम्प्रिहेन्शन बॅच कोर्स फॉर STI मेन्स एक्झाम, जो की 3 मेला स्टार्ट करण्यात आला आहे. या दोन्ही बॅच कोर्समध्ये मी तुम्हाला GK हा घटक शिकवणार आहे, जो की दोन्ही परीक्षेमध्ये कॉमन घटक आहे.
पेपर क्रमांक 1 मध्ये 20 क्वेश्चन 40 गुणांसाठी, ज्यामध्ये माहिती अधिकार कायदा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, संगणक आणि चालू घडामोडी एवढे घटक मी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, जाणून घेऊया पहिला न्यूज. सिरमच्या मदतीने ऑक्सफर्डची मलेरिया लस निर्मिती. ठीक आहे, हा जो न्यूज आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. सामान्य विज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकांतर्गत यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. जाणून घेऊया डिटेलमध्ये. पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि नोवॅक्स इनकॉर्पोरेशन या कंपनीच्या मदतीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी मलेरियाची लस तयार केलेली आहे. ठीक आहे, आणि तिची परिणामकारकता जी आहे 77% परिणामकारकता ठरलेली आहे. ठीक आहे, त्याबद्दल समजून घेऊया. तर बघा, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि भागीदारी संस्था कोणत्या दोन? एक आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि दुसरा आहे नोवॅक्स. ठीक आहे, तर या संस्थांनी 12 महिन्याच्या चाचणीचा निष्कर्ष जाहीर केलेला आहे आणि त्या निष्कर्षामध्ये काय दिसून आलेलं आहे? 77% ही लस प्रभावी ठरलेली आहे. ठीक आहे, आणि ही जी लस आहे ते 5 महिन्यापासून ते 36 महिने वयाच्या मुलावरती 4 आफ्रिकन देशांमध्ये या लसीची चाचणी करण्यात आले आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो या लसीच्या निर्मितीमुळे मलेरिया मुक्तीचं स्वप्न जो आहे की आता फार दूर राहिलेला नाहीये. ठीक आहे, म्हणजे लक्षात आलं मित्रांनो, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, नोवॅक्स इनकॉर्पोरेशन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने मलेरियावरती लस तयार केलं जात आहे. ठीक आहे, त्याबद्दल आपण समजून घेतलं. आता सिरम इन्स्टिट्यूट चर्चेमध्ये आहे, त्याबद्दल थोडं समजून घेऊया. अलीकडचं तुम्ही जर प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर अनालिसिस केला असेल तर लोगोवरती प्रश्न विचारला जातो. आणि आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती सिरम इन्स्टिट्यूट खूपच चर्चेमध्ये आहे, नाही का? तर हा जो लोगो तुम्हाला दिसत आहे हा लोगो कोणत्या संस्थेचा आहे असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याबद्दल समजून घेऊया. तर बघा काय आहे, ही एक खाजगी कंपनी आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जो की विविध लसीसह रोगप्रतिकारक औषधाची निर्मिती करते. ठीक आहे, ह्याची स्थापना 1966 मध्ये करण्यात आला होता. कुणी केला होता? सायरस पुनावाला यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केला होता. ठीक आहे, सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? त्याचं नाव आहे आदर पुनावाला. ह्याचं मुख्यालय कुठं आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी. ठीक आहे, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया बद्दल एक युनिकनेस आहे मित्रांनो, ते म्हणजे उत्पादित डोसच्या संख्येनुसार जर विचार घेतला तर जगातील सर्वात मोठा लस उत्पादक कंपनी जर कुठला असेल त्याचं नाव आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ठीक आहे, आता ही जी कंपनी आहे दरवर्षी लसीचं 1.5 अब्ज डॉलर, माफ करा, ही जी कंपनी आहे ती दरवर्षी लसीचे 1.5 अब्ज डोस तयार करण्याचं काम करत आहे. समजलं मित्रांनो? म्हणजे परीक्षांमध्ये ज्या घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो ते आपण सर्व कव्हर केला. आता चर्चेमध्ये आहे मलेरिया, बरोबर? तर आता मलेरिया म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात हिवताप. हिवताप हा एक आदिजीवामुळे अर्थातच प्रोटोझोआमुळे होणारा रोग आहे. आता प्रोटोझोआ म्हणजे काय? प्रोटोझोआ हा एक एकपेशीय प्राण्याचा वर्ग आहे. कसला? एकपेशीय प्राण्याचा वर्ग आहे. याच्यामध्ये पेशीरस, काय मित्रांनो या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्या, याच्यामध्ये पेशीरस, पेशीपटल, ठीक आहे, पेशीरस, त्यानंतर पेशीपटल, त्यानंतर केंद्रक, ठीक आहे, हे 3 घटक या ठिकाणी आपल्याला प्रोटोझोआमध्ये पाहायला मिळतात. हा जो की आदिजीव म्हणजे जो प्रोटोझोआ आहे हा परपोषी असतात. हे जे असतात ते कसे असतात मित्रांनो? हा परपोषी असतात. ठीक आहे, आपण काय समजून घेत होतो? मलेरिया अर्थात हिवताप हा एक आदिजीवामुळे होणारा रोग आहे. आपण समजून घेतला प्रोटोझोआ म्हणजे काय. ठीक आहे, आता मलेरिया बद्दल थोडं समजून घेऊया. हिवताप किंवा मलेरिया कोणत्या आदिजीवमुळे होतो किंवा कोणत्या प्रोटोझोआमुळे हा रोग होतो तर त्याबद्दल समजून घेऊया. हा प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स मुळे होतो. कोणत्या कशामुळे? या ठिकाणी लिहित आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स यामुळं हा म्हणजे आदिजीवीमुळे मलेरिया होतो. ठीक आहे, आता मलेरियाचा प्रसार कशामुळे होतो असं पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्या, अॅनाफिलस नावाची जी मादी डास, ठीक आहे, ती चावल्यामुळे ह्याचा प्रसार होतो. म्हणजे मलेरियाचा प्रसार कशामुळे होतो तर अॅनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे ह्याचा प्रसार होतो. आणि कोणत्या आदिजीवीमुळे किंवा प्रोटोझोआमुळे? प्लाझ्मोडियम व्हिवॅक्स. हे सर्वांनी लक्षात ठेवा.
कोणत्या अवयवावरती हा प्रादुर्भाव करतो मलेरिया? यकृत आणि प्लिया यामुळे मोठे होतात मलेरियामुळे. ठीक आहे. आता मलेरियामध्ये प्रामुख्याने काय होतं तर या रोगामध्ये प्लाझ्मोडियम हा जो आदिजीव आहे तो मानवी शरीरामध्ये लोहित रक्तपेशी अर्थात आरबीसी ठीक आहे त्यावरती हल्ला करतात आणि यामुळं शरीरातील जी काय आरबीसी असतात ते मारण्याचं काम प्लाझ्मोडियममुळे होतं आणि यामुळे प्रामुख्याने शरीरातील जो काही हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे ते कमी होतं. कशामुळं? अर्थातच मलेरिया आजारामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. म्हणूनच मलेरिया या रोगामध्ये ॲनोमिया होत असतो. ठीक आहे. म्हणूनच काय होत असतो मित्रांनो? मलेरिया या रोगामध्ये ॲनोमिया होत असतो. आता यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो उपचारावरती. आपण हा जो काही डिस्कस करत आहे मित्रांनो फक्त करंट अफेअरचा न्यूजच नाही त्या अनुषंगाने आपण जीएसचा पार्टचा पण रिव्हिजन करत असतो. ठीक आहे. आता कोणत्या आजारावरती कोणता उपचार केला जातो ह्यावरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी लक्षात घ्या आता पहिल्यांदाच यावरती लस निर्मितीचं काम चालू आहे. म्हणजे अद्यापर्यंत अजून लस विकसित करण्यात आली नाही पण त्यावरती लस निर्मित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठीक आहे. तर आता यावरती कोणतं औषध वापरलं जातो तर क्लोरोक्विन नावाचा औषध या ठिकाणी वापरला जातात. ठीक आहे. पण या औषधाला प्लाझ्मोडियम हा जो आदिजीव आहे तो रोध निर्माण करण्याचं काम करतो म्हणजेच प्रतिसाद देत नाहीये. म्हणून सध्या भारतामध्ये मलेरियासाठी एक औषध वापरलं जातं ज्याचं नाव आहे आर्टेमिसायनिन. ठीक आहे. हा औषध भारतामध्ये वापरला जातो. म्हणजे कोणता औषध वापरला जातो असं पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. मलेरिया जो रोग आहे या रोगाचा प्रसार रक्ताद्वारे आईकडून गर्भाला किंवा भ्रूणाला पण होत असतो. हे इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट होता जो काय आपण आता डिस्कस केला मित्रांनो कारण ह्यावरती वारंवार प्रश्न विचारला जाऊ शकतो. जाणून घेऊया यानंतर पुढचा महत्त्वाचा न्यूज तो आहे G7 राष्ट्रसमूहाची बैठक. तर बघा G7 राष्ट्रसमूहातील सदस्य देशांची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठं सुरू आहे? अर्थातच लंडन शहरामध्ये सुरू आहे. कुठं? लंडनमध्ये. ठीक आहे. भारत जो की G7 राष्ट्रसमूहाचा भाग नाही मात्र भारतात देखील या बैठकीसाठी विशेष आमंत्रित करण्यात आलेला आहे. ठीक आहे. G7च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये एकूण 7 देश सहभागी आहेत. कोणते कोणते? 1 अमेरिका, 2 ब्रिटन, 3 कॅनडा, 4 फ्रान्स, 5वा जर्मनी, 6वा इटली आणि 7वा जपान. हेच ते 7 देश जे की G7 मध्ये सहभागी आहेत. G7 मध्ये 8वा एक देश सहभागी होता ज्याचं नाव आहे रशिया. ठीक आहे. मात्र आता रशिया G7चा भाग नाही मित्रांनो हे तुम्हाला माहित असू द्या. ठीक आहे. काय झालं होतं मित्रांनो कम्युनिझमचा पाडाव झाल्यानंतर पुढे जाऊन 1997 मध्ये रशिया सदस्य झाला होता. ठीक आहे. मग सदस्य संख्या 7 वरून 8 झाला होता G7चा. ठीक आहे. पण पुढे जाऊन क्रिमियन युद्धामुळे रशियाचं सदस्यत्व मार्च 2014 मध्ये कधी? मार्च 2014 मध्ये रद्द करण्यात आला. म्हणजेच आताच्या कंडिशन मध्ये G7 मध्ये एकूण 7 देश आहेत. ते 7 देश म्हणजे अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान. हे तुम्हाला माहित असू द्या. रशिया सहभागी होता G7चा पार्ट होता मात्र तो आता नाहीये. कधीपासून नाहीये? मार्च 2014 पासून नाही. हे तुम्हाला माहित असू द्या. G7 काय आहे? हा एक ग्रुप आहे 7 देशांचा. ह्याची स्थापना कधी करण्यात आला होता तर हे पण तुम्हाला माहित असू द्या नोव्हेंबर 1975 मध्ये. नोव्हेंबर 1975 मध्ये G7ची स्थापना करण्यात आला होता. ठीक आहे. तर आता जो 2021 मध्ये परराष्ट्र मंत्र्यांची काही परिषद सुरू आहे लंडन मध्ये या परिषदेसाठी भारत, दुसरा देश दक्षिण कोरिया आणि तिसरा देश ऑस्ट्रेलिया या बिगर सदस्य देशांना देखील या चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलंय. मग भारताचं प्रतिनिधित्व कोण करत आहे? अर्थातच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. आय होप सो संबंधित डिटेल इन्फॉर्मेशन आणि संबंधित डिटेल न्यूज तुम्हाला सर्वांना लक्षात आला असेल. लक्षात आला असेल तर जाणून घेऊया आपण पुढचा महत्त्वाचा न्यूज तो आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये सुधारणा करण्यात आलेला आहे. त्याबद्दल आपण समजून घेऊया. तर बघा सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 5 वर्षांमध्ये एकदाही उपस्थित न राहणारे सदस्य हे अक्रियाशील सदस्य होणार नाहीत ही दुरुस्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे कोणती दुरुस्ती करण्यात आलेली आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपण हा जो न्यूज डिस्कस करत आहे मित्रांनो तर तो प्रामुख्याने कोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे? अर्थातच MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्वच पूर्व परीक्षा अंतर्गत महत्त्वाचा आहे आणि विशेषतः
रायशूची मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 4च्या दृष्टिकोनातून हा न्यूज इम्पॉर्टंट आहे, ॲज वेल एज रायशूची मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2च्या अनुषंगाने देखील हा न्यूज महत्वाचा आहे. सुधारणा काय करण्यात आलेला आहे, तर सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 5 वर्षांमध्ये एकदाही उपस्थित न राहणारे जे सदस्य आहे तो सदस्य अक्रियाशील सदस्य होणार नाही, हे सुधारणा करण्यात आलेलं आहे. तर बघा यामुळे काय होणार आहे, तर संबंधित सदस्यांना मतदानाचा हक्क मिळणार आहे आणि 31 मार्च 2022 पर्यंत घेण्यात येणारी जी काही कोणत्याही सहकारी संस्थांची निवडणूक आहे त्या निवडणुकामध्ये या सदस्यांना मतदान करण्यात येणार आहे. समजलं मित्रांनो? चला आता कायद्यामध्ये काय तरतूद होतात ते आपण समजून घेऊया, म्हणजे हे जे काही सुधारणा करण्यात आले ते तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात राहील. तर बघा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम क्रमांक 26 मधील उपकलम 2 नुसार सभासदांचे हक्क आणि सभासदांचे कर्तव्य याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 लक्षात घ्या, त्यातील कलम क्रमांक 26 मधील उपकलम 2 हे पण तुम्हाला माहित असू द्या. ठीक आहे, तर बघा या कलमानुसार काय सांगण्यात आलंय, सलग 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सदस्यांनी किमान एका बैठकीला उपस्थित राहणं आवश्यक आहे. ठीक आहे, जर समजा एकाही सभेला संबंधित सदस्यांनी उपस्थित न राहणाऱ्या सदस्य जो की काय म्हणून ओळखला जाणार आहे, तर तो अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण करण्यात येईल आणि त्या सदस्याला मतदानाचा अधिकार भेटणार नाहीये. मात्र आता नवीन चेंजेस करण्यात आलाय, तुम्हाला संबंधित इन्फॉर्मेशन लक्षात आला असेल. ठीक आहे, चला यानंतर जाणून घेऊया पुढचा महत्वाचा न्यूज, तो आहे मराठा आरक्षण रद्द. त्याबद्दल समजून घ्या डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा जो कायदा होता, कुठला, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा 2018, या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने तारीख लक्षात घ्या बुधवारी 5 मे 2021 ला रद्दबातल ठरवलेलं आहे. हे तारीख आपल्यासाठी महत्वाचं आहे, कायद्याचं नाव महत्वाचं आहे. ठीक आहे, तर आता ही जी काही घटनापीठ होता ते 5 सदस्यीय घटनापीठ आहे. मग ते 5 सदस्यीय घटनापीठामध्ये कोणाकोणा समावेश होतो, त्या न्यायमूर्तीचं नाव पण आपल्याला माहित असू द्या. पहिले आहेत न्यायमूर्ती अशोक भूषण, दुसरे आहेत न्यायमूर्ती LN राव, तिसरे आहेत न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, चौथे आहेत न्यायमूर्ती S अब्दुल नाझीर, पाचवे आहेत न्यायमूर्ती S रवींद्र भट्ट. या 5 सदस्यीय घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल जाहीर केलेला आहे. ठीक आहे, तर आता निकालामध्ये त्यांनी काय काय सांगितले ते आपण समजून घेऊया. तर बघा सर्वोच्च न्यायालयाच्या 9 सदस्यीय घटनापीठाने इंदिरा साहनी विरुद्ध केंद्र सरकार जो 1992 चा खटला होता, त्या खटल्यामध्ये ठीक आहे 50% आरक्षण मर्यादेचा निकाल दिला होता आणि हा जो निकाल आहे तो किमान 4 घटनापीठांनी आधीच मान्य केलेला आहे. त्यामुळं सर्वव्यापी स्वीकृत असल्याचं नमूद करत इंदिरा साहनी जो खटल्याचा निकाल आहे त्या निकालाचा फेरविचारासाठी व्यापक पीठाकडे सोपवण्याची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केलेलं आहे. म्हणजे निकालातील हा होता पहिला मुद्दा. ठीक आहे, दुसरा मुद्दा काय सांगितलेला आहे, मुंबई उच्च न्यायालयाने जून 2019 मध्ये मराठा आरक्षण काय केला होता, वैध ठरवला होता. कधी, जून 2019 मध्ये. पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर म्हणजे 9 सप्टेंबर 2020 मध्ये काय केला, मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या कायद्यास स्थगिती आणला. कधी स्थगिती आणला होता, 9 सप्टेंबर 2020 मध्ये. कशाला स्थगिती आणला होता, मराठा समाजाला जो आरक्षण देणार होता त्या कायद्याला स्थगिती आणला होता 9 सप्टेंबर 2020 ला. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या उच्च न्यायालयाचा निकाल जून 2019 चा आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती 9 सप्टेंबर 2020 चा. ठीक आहे, निकालापासून स्थगितीपर्यंत जो कालावधी होता त्या कालावधी दरम्यानचा नोकरीवरील जी काही नियुक्ती असतील किंवा पदव्युत्तर प्रवेशास निकालामुळे बाधा येणार नसल्याचं असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे निकालातील हा होता दुसरा मुद्दा. आय होप सो तुम्हाला लक्षात आला असेल. म्हणजे हायकोर्टने जी काही कायदा वैध ठरवलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने जो स्थगिती आणलेला आहे या दरम्यानच्या कालावधीमध्ये जो काही नियुक्ती करण्यात आला होता त्यावरती मात्र ह्या निकालाचा काही परिणाम होणार नाहीये, ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय सांगितलं निकालामध्ये, 50% मर्यादा ओलांडून मराठा आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती गायकवाड आयोगाने स्पष्ट केलेलं नाही असं सर्वोच्च न्यायालयाने त्या निकालामध्ये मत व्यक्त केलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवत दिलेला जो काही निकाल आहे त्या निकालातून देखील याबाबत ही माहिती स्पष्ट झालेली नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता जे मगाशी तुम्हाला सांगितलं ना, जो हायकोर्टने
कायदा वैध ठरला होता आणि सुप्रीम कोर्टाने तो कायदा स्थगित आणला होता. त्या दरम्यानची जो काही नियुक्ती करण्यात आला होता त्यामात्र त्याला दिलासा देण्यात आलाय. मग त्यातलाच एमपीएससी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे, ते म्हणजे 2019च्या राज्यसेवा परीक्षेतून निवड झालेले जे काही उमेदवार आहे त्या उमेदवारांना दिलासा मिळालेला आहे. काय दिलासा आहे तर बघा, गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेला होता सप्टेंबर 2020 मध्ये. ठीक आहे, मात्र त्यापूर्वीचे म्हणजे पूर्व परीक्षेपासून ते मुलाखतीपर्यंतचे सर्व टप्पे पार पाडून राज्यसेवा परीक्षेत जो निकाल जाहीर झाला होता त्यातून एकूण 420 जागांसाठी, किती 420 जागांसाठी उमेदवाराची निवड करण्यात आली होती. त्यातील म्हणजे 420 पैकी 55 उमेदवार, ठीक आहे, तर 55 उमेदवाराची निवड मराठा आरक्षण संदर्भात करण्यात आला होता. मात्र त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले नव्हते. या ठिकाणी लक्षात घ्या, गुड न्यूज काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर पूर्वी झालेली जी काही भरती आहे ती कायम ठेवण्याचा आदेश दिल्यामुळं या उमेदवारांना आता प्रत्यक्ष नियुक्ती होण्याची आशा पल्लवित झालेला आहे. लक्षात आला मित्रांनो. आता याच अनुषंगाने थोडंसं मराठा आरक्षणाबद्दल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काही इन्फॉर्मेशन आपण कव्हर करूया. तर आता प्रामुख्याने मराठा आरक्षणासंदर्भात काही समित्या नेमण्यात आल्या होत्या. त्या समितीवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला समिती आपण लक्षात घेऊया, मंडल आयोग. कुठला? मंडल आयोग. त्याबद्दल समजून घेऊया. मंडल आयोग काय सांगतो. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी नोट्स काढत असाल एक मी आशा व्यक्त करतो तुमच्याकडनं. नोट्स काढत नसाल तर प्लीज नोट्स काढत जावा. काही क्वेरीज असतील, आपल्या लेक्चर बद्दल काही डाऊट असेल तर नक्की सांगत जावा कमेंट करून. तर बघा, मंडल आयोगाने काय केला होता, भारतातील 128 किती, या ठिकाणी लक्षात घ्या, 128 समुदायांना मागास अर्थात बॅकवर्ड म्हणून सूचीबद्ध केला होता. मात्र मराठा समाजाला त्यांनी फॉरवर्ड म्हणून सूचीबद्ध केला होता. काय म्हणून? फॉरवर्ड किंवा त्याला प्रगत म्हणून सूचीबद्ध केला होता मंडल आयोग. ठीक आहे, म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात किंवा मराठा समुदायासाठी पहिला आपण समजून घेतला मंडल आयोग. मंडल आयोगाने काय केला होता, 128 समुदायांना मागास म्हणून सूचीबद्ध केला होता, अर्थात बॅकवर्ड म्हणून. आणि त्यामध्ये मराठा समाजाला त्यांनी काय म्हणून केला होता, प्रगत म्हणून. प्रगत, त्यालाच आपण म्हणू शकतो फॉरवर्ड. आय होप सो मंडल आयोगचं लक्षात आलं असेल तुम्हाला. आता दुसरा एक समिती आपल्यासाठी महत्वाचा आहे, तो आहे खत्री आयोग. कुठला? खत्री आयोग. खत्री आयोग का सांगतो बघा, खत्री आयोग. ठीक आहे, तर लक्षात घ्या, 1995 मध्ये महाराष्ट्र सरकारने खत्री आयोग स्थापन केला होता. कधी स्थापन केला होता? 1995 मध्ये. ठीक आहे, तर या आयोगाने ओबीसीच्या यादीमध्ये मराठ्यांना कुणबी म्हणून समाविष्ट केलं जाऊ नये. ओबीसीच्या यादीमध्ये मराठ्यांना कुणबी म्हणून समाविष्ट केले जाऊ नये अशी शिफारस केला होता. मात्र कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी म्हणून त्यांना कुणबी सारखेच फायदे द्यावेत असं देखील शिफारस केला होता. कुणी? खत्री आयोगाने. म्हणजे खत्री आयोगाने काय शिफारस केलं होतं तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर तिसरी एक समिती आहे, ती आहे बापट आयोग. कुठला? बापट आयोग. आता बापट आयोग काय सांगतो, 2008 मध्ये बापट आयोगाने, कधी मित्रांनो? 2008 मध्ये, हे लक्षात घ्या सर्वांनी. 2008 मध्ये बापट आयोगाने मराठा समाजाला सामाजिक न्यायाच्या तत्वाची दृष्टिकोनातून ओबीसी मध्ये समाविष्ट करणं योग्य होणार नाही अशी त्यांनी शिफारस केला होता. काय शिफारस केला होता? मराठा समाजाला सामाजिक न्यायाच्या तत्वाच्या दृष्टिकोनातून ओबीसी मध्ये समाविष्ट करणं योग्य होणार नाही अशी शिफारस बापट आयोगाने केला होता. पुढे जाऊन राज्य सरकारने नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती, एक अवैधानिक समिती गठीत करण्यात आला होता. या ठिकाणी चौथी समिती महत्वाची आहे आपल्याला, ते म्हणजे नारायण राणे समिती. नारायण राणे समिती. तर बघा, या समितीने काय केलंय तर स्वतंत्रपणे म्हणजे माहिती गोळा केली आणि मराठा समाज जो की सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला आणि स्वतंत्र 16% आरक्षणासह ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची शिफारस नारायण राणे समितीने केला होता. ठीक आहे, पुढे जाऊन 2017 मध्ये न्यायमूर्ती एस.बी. मसई, ठीक आहे, कधी? 2017 मध्ये न्यायमूर्ती एस.बी. मसई, न्यायमूर्ती एस.बी. मसई यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मागासवर्ग आयोग कडे हा विषय सोपवण्यात आला. मराठा आरक्षण संदर्भात जो विषय होता महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाकडे सोपवण्यात आला होता. पुढे जाऊन मसे यांचं निधन झाला. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या ठिकाणी न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड, एम.जी. गायकवाड, ठीक आहे, लक्षात येत असेल तुम्हाला. तर एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाकडे हा विषय
देण्यात आला. या आयोगाने म्हणजे MG गायकवाड आयोगाने 15 नोव्हेंबर 2018 मध्ये, कधी लक्षात घ्या, 15 नोव्हेंबर 2018 मध्ये, ठीक आहे, 15 नोव्हेंबर 2018 मध्ये आपला अहवाल जो राज्य सरकारला सुपूर्द केला आणि मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेला त्यांनी सांगितला आणि मागासवर्गीय म्हणून समाविष्ट करण्यास पात्र आहे अशी देखील शिफारस MG गायकवाड समितीने शिफारस केला. ठीक आहे. आणि महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 30% मराठा लोकसंख्या असल्यामुळं आयोगाने मराठ्यांना, ठीक आहे, या ठिकाणी लक्षात घ्या, शिक्षणात 12% आणि नोकऱ्यामध्ये 13% आरक्षण द्यावा अशी त्यांनी शिफारस केला. मात्र राज्य सरकारने त्यांची शिफारशी दखल न घेता, म्हणजे 12% आणि 13%चं दखल न घेता त्यांनी काय केलं, डायरेक्ट 16% आरक्षण द्यायचं डिक्लेअर केला. ठीक आहे. कायदा कुठला होता, अर्थात जो आपण आता डिस्कस केला. आय होप सो संबंधित लक्षात येत असेल मित्रांनो, आपण जो काही डिस्कशन करत आहे ते. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हे एकंदरीत आयोग वरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो आणि ही क्रोनॉलॉजी आपण समजून घेतला. आत्ताच्या कंडिशन मध्ये महाराष्ट्रामध्ये आरक्षण कसं आहे, आरक्षणाची तरतूद काय, तर या ठिकाणी लक्षात घ्या, 2001च्या राज्य आरक्षण कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण आरक्षणाची टक्केवारी किती आहे, 52% एवढी टक्केवारी आपल्याला बघायला मिळते. या 52 टक्केवारीमध्ये सगळं विभाजन लक्षात घ्या. SC साठी किती टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये, 13% आरक्षण आहे. ठीक आहे. ST साठी किती आरक्षण आहे, म्हणजे अनुसूचित जमातीसाठी, तर या ठिकाणी लक्षात घ्या 7%. किती टक्के, 7%. त्यानंतर OBC साठी किती टक्के आरक्षण आहे राज्यामध्ये, OBC या प्रवर्गासाठी तर राज्यामध्ये 19% एवढं आरक्षण आहे. त्यानंतर लक्षात घ्या SBC साठी, अर्थात विशेष मागास वर्गासाठी 2% आरक्षण राज्यामध्ये आहे. त्यानंतर VJ साठी, ठीक आहे, ज्याला विमुक्त जाती असं म्हणतात, 3% आरक्षण आहे राज्यामध्ये. त्यानंतर भटक्या जमाती ब, म्हणजे त्याला NTB असं म्हणतात, NTB साठी किती टक्के आरक्षण आहे या ठिकाणी, 2.5%. हे तुम्हाला माहित असू द्या. त्यानंतर भटक्या जमाती क, NTC साठी राज्यामध्ये आरक्षणाची तरतूद किती आहे, 3.5%. आणि भटक्या जमातीसाठी जर विचार घेतला, म्हणजे NTD साठी जर विचार घेतला तर 2%. आणि या सगळ्यांची जर टक्केवारी कॅल्क्युलेशन केला तर 52% एवढी होती. ठीक आहे. त्यामध्येच अजून एक केंद्राने जाहीर केली, जी काय आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, किंवा त्याला आपण EWS म्हणतो, EWS, तर त्याचे देखील 10% आरक्षण राज्यामध्ये लागू आहे. म्हणजे सध्याच्या कंडिशन मध्ये राज्यामध्ये आरक्षणाची तरतूद, आरक्षणाची टक्केवारी ते पण आपण समजून घेतला. आणि मराठा आरक्षणासंदर्भात जी काही वेगवेगळे समिती गठीत करण्यात आल्या होत्या, त्या समितीने कोणत्या कोणत्या शिफारसी केल्या होत्या ते पण आपण समजून घेतला. यानंतर समजून घेऊया पुढचा महत्वाचा न्यूज, तो आहे IPL स्थगितीबद्दल. ठीक आहे. क्रीडा घडामोडी घटकांतर्गत यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो त्याबद्दल आपण डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, स्थगिती का देण्यात आलेली आहे, 4 संघाच्या खेळाडूंना आणि सहाय्यकांना कोरोनाची बाधा झाल्यामुळं इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL ही जी स्पर्धा आहे तर ते स्थगित करण्याचा निर्णय दिनांक 4 मे 2021 ला BCCI कडून घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. IPL अर्धवट स्थितीत स्थगित करावी लागल्यामुळं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं जवळपास 2000 पेक्षा जास्त कोटी रुपये नुकसान होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, जो हंगाम कितवा आहे, हा 14वा हंगाम आहे, तुम्हाला माहित असू द्या. 13वा हंगाम कुठे आयोजित करण्यात आला होता, 13वा हंगाम अर्थातच गेल्या वर्षी 2020 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आला होता. संयुक्त अरब अमिरातीमधील 3 शहरांमध्ये, त्यातला पहिला आहे दुबई, तुम्हाला माहित असू द्या. दुसरा होता शारजहा, ठीक आहे, आणि तिसरा होता तो म्हणजे अबुधाबी. ठीक आहे. तर या 3 शहरांमध्ये संयुक्त अरब अमिरात या देशामध्ये गेल्या वर्षीचा IPL हंगाम सुरू म्हणजे पार पडला होता. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आता जो 2021 आहे तो 14वा हंगाम आहे, हे पण तुम्हाला माहित असू द्या. एकूण 52 दिवस 60 सामन्याची स्पर्धा मध्येच थांबवावी लागली, त्यामुळं 24 दिवसातील 29 सामने होऊ शकले नाहीत मित्रांनो. ठीक आहे. आणि जवळपास यामुळं 2000 पेक्षा जास्त कोटी रुपयाचं नुकसान होणार आहे. हे होतं आजचं न्यू डिस्कशन. लेक्चर जर सर्वांना आवडलं असेल तर लेक्चर सर्वांनी लाईक करा आणि आपलं लेक्चर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापूर्वी म्हणजे काल आणि परवा तब्येतीच्या कारणास्तव लेक्चर वेळेवरती होऊ शकला नव्हता
आणि आज तांत्रिक अडचणीमुळे लेक्चर वेळेवरती झाला नाही आणि हा लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर हा जो काही गैरसोय गेल्या 2 दिवसापासून झालेला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. उद्यापासून नियमितपणे तुम्हाला सकाळी 7 वाजता आपला लेक्चर भेटत राहतील. लेक्चर कसा वाटला नक्कीच सर्वांनी कमेंट करून सांगा. लेक्चरबद्दल काही सूचना असतील तर ते देखील नक्कीच सांगा. एक ऑफर सुरू आहे सध्याला, सर्वांनी ह्या ऑफरचं बेनिफिट घ्या. आनंद बी लाईव्ह हा रेफर कोड वापरून 10% डिस्काउंट मिळवा. ऑफर काय आहे, 1 वर्षाच्या सबस्क्रिप्शनवरती 2 महिन्याचं मोफत तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे, सबस्क्रिप्शन मोफत भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे 12 महिने अधिक 2 महिने बरोबर 14 महिने आणि केवळ 9,405 रुपये ह्या फीमध्ये. ठीक आहे, याबद्दल काही शंका असेल, काही डाऊट असेल तर आपण अनअकॅडमीचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल अनअकॅडमी एमपीएससी करंट अफेअर्स हा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्या शंका विचारू शकता. थँक्यू सो मच फॉर टुडेज न्यू डिस्कशन. हॅव अ गुड डे एव्हरीवन. जय हिंद ऑल ऑफ यू. काळजी घ्या. स्टे होम, सेफ होम.